कौशल्याताईंची सकाळी उठण्याची इच्छा होत नव्हती. परंतु मुलाला आणि सुनीला ऑफिससाठी निघायचे होते. त्यामुळे मनात नसताना सुद्धा त्या उठून किचनमध्ये गेल्या आणि पटापट मटार फ्लॉवरची भाजी आणि चपात्या बनवू लागल्या. सुमितने रात्रीच आपल्या आईला सांगून ठेवले होते, "आई, मला उद्या नाश्त्यामध्ये पराठे हवे आहेत." अगोदर पराठे बनवल्यानंतर कौशल्याताईंनी मटार फ्लॉवरची सुकी भाजी बनवली. सोबतच त्यांनी वरण आणि चपाती बनवली होती. कारण त्यांना आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या डब्यामध्ये वरण, सुकी भाजी आणि चपाती द्यायची होती. सुमित आणि मीना अंघोळी करून तयार होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसले. तिथे लगेचच कौशल्याताईंनी त्यांच्यासमोर गरमागरम पराठे आणि चटणी आणून ठेवली. तेव्हा सुमित पराठे खात म्हणाला, "आई, आजकाल तुला काय झालं आहे? पराठ्यामध्ये मीठ घातले आहेस की नाही तेच समजत नाही. किती साधा पराठा बनवला आहेस तू." माझा तर मूड ऑफ झाला. किती दिवसापासून माझी पराठे खाण्याची इच्छा होत होती. यापेक्षा चांगलं तर मी बाहेरून विकत घेऊन पराठा खाल्ला असता. सून सुद्धा म्हणू लागली, "हो आई, असे पराठे तर मला अजिबातच आवडत नाहीत." त्या दोघांनीही अर्धवट नाश्ता केला आणि ते तिथून उठून निघून गेले. तेव्हा कौशल्याताईंना खूपच वाईट वाटले. खरं तर आजकाल कौशल्याताईंचा मुलगा आणि सून त्यांनी बनवलेल्या प्रत्येक पदार्थामध्ये काही ना काही कमी काढू लागले होते. संध्याकाळी जेव्हा ते दोघेही नवरा बायको ऑफिसवरून घरी आले, तेव्हा कौशल्याताईंनी चहा नाश्ता बनवून ठेवला होता. दोघेही घरी आल्यानंतर फ्रेश होऊन चहा नाश्ता करतात. त्यानंतर बोलता बोलता सुमित म्हणतो, "आई, तू आज डब्यामध्ये किती खराब मटार फ्लॉवरची भाजी बनवून दिली होतीस. अगं, भाजीमध्ये थोडी तरी ग्रेव्ही असायला हवी ना." माझ्या बायकोला तर तिच्या सहकाऱ्यांसमोर तो डबा उघडण्याची लाज वाटत होती. त्यामुळे तिला सर्व जेवण डस्टबिनमध्ये फेकावे लागले. "आई, ऑफिसमधील सर्व लोक किती चांगले जेवण घेऊन येतात. फक्त आपले जेवण असे कसे असते माहित नाही." सुमित आपल्या आईवर ओरडतच म्हणाला. तेव्हा कौशल्याताई हैराण झाल्या. त्या विचार करू लागल्या, की एवढ्या थंडीमध्ये सकाळी लवकर उठून मी मेहनतीने यांच्यासाठी डबा तयार करून देते आणि या लोकांना तर माझी काहीच पर्वा नाही आहे. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यामुळे कौशल्याताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला अद्दल घडवण्याची गोष्ट आपल्या मनात पक्की केली. त्या दिवशी कौशल्याताईंनी रात्रीचे जेवण अगोदरच बनवून ठेवले होते. जेवणाच्या वेळी सुमित कौशल्याताईंना म्हणाला, "आई, भाजीमध्ये मीठ किती जास्त टाकले आहेस तू. आजकाल असे वाटते की तू जेवण बनवणे विसरून गेली आहेस." तेव्हा कौशल्याताई काहीच बोलल्या नाहीत. त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या. "बाळा, तुला उद्या समजेल." दुसऱ्या दिवशी सकाळी कौशल्याताई आपल्या रूममध्ये आरामात झोपल्या होत्या. जेव्हा सकाळचे 7 वाजले, तेव्हा मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या रूम बाहेर आले. तेव्हा त्यांनी पाहिले की चहा तर तयारच नाही आहे आणि नाश्त्याची आणि जेवणाची काहीच तयारी झालेली नाही. हे सर्व पाहून दोघेही हैराण झाले. मग मीना लगेचच कौशल्याताईंच्या रूममध्ये गेली आणि त्यांना झोपेतून उठवत म्हणाली, "आई, तुम्ही आज अजूनपर्यंत झोपल्या आहात? तुमची तब्येत तर ठीक आहे ना?" कौशल्याताई कूस बदलत म्हणाल्या, "हो सुनबाई, माझी तब्येत अगदी ठीक आहे. फक्त मला थोडी जास्त थंडी लागत आहे. त्यामुळे थोडी जास्त झोप आली. तू जा, मला जरा आराम करू दे." कौशल्याताईंचे हे बोलणे ऐकताच त्यांच्या सुनेचा चेहरा उतरला. आता मात्र ती आपटतच कौशल्याताईंच्या रूममधून बाहेर आली आणि सुमितला म्हणाली, "काय गरज होती रात्री आईंना एवढे काही ऐकवण्याची? असे वाटते की त्या आपल्यावर नाराज झाल्या आहेत. त्यामुळे आज त्या उठतच नाही आहेत. मग आता ब्रेकफास्ट आणि लंच कोण बनवेल?" तेव्हा सुमित आपले डोकं खाजवत म्हणाला, "काय सांगू यार, रागात माझ्या तोंडातून निघून गेले. तू थांब, मी आईला म्हणून येतो." एवढं बोलून तो कौशल्याताईंच्या रूममध्ये गेला आणि म्हणाला, "अगं माझ्या प्रेमळ आई, तू माझ्यावर नाराज झाली आहेस का? उठ ना, माझ्यासाठी काहीतरी छान नाश्ता बनव. तुझ्या मुलाला खूप भूक लागली आहे." सुमित आता गोड गोड बोलू लागला होता, जसे तो लहानपणी करत असायचा. तो विचार करत होता की गोड बोलून तो आईला म्हणवू शकेल. परंतु कौशल्याताईंच्या हृदयाला आपल्या मुलाच्या बोलण्याने खूप मोठी ठेच लागली होती. कारण त्यांनी कधीच विचार केला नव्हता की सुमित आपल्यावर एवढा ओरडू शकतो. तसेही आता घर सांभाळण्याची जबाबदारी सुनेवर होती. परंतु कौशल्याताई विचार करायच्या की आपली सून ऑफिसला जाते. त्यामुळे मुलासाठी जेवण आपण स्वतःच बनवावे. एवढं काम केल्याने काय फरक पडणार आहे? शेवटी आपलीच मुले आहेत ना. परंतु आज त्यांना वाटत होते की त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे. सुरुवातीपासूनच सर्व जबाबदारी सुनेवर द्यायला हवी होती. बाकी इतर स्वतःची कामे तर
कौशल्याताई स्वतःच करत होत्या आणि काही वेगळे बनवण्याची इच्छा झाली तर त्या बनवू शकत होत्या. परंतु पूर्ण स्वयंपाकघराची जबाबदारी घ्यायला नको होती. असा विचार केल्यानंतर कौशल्याताई म्हणाल्या, "हे बघ बाळा, कायद्याने बघायला गेलं तर घराची सर्व जबाबदारी आता तुम्हा दोघांना सांभाळायची आहे. तुम्ही दोघेही खूप समजदार आहात. आता तुम्ही काही लहान मुले नाहीत. तुमचे नखरे मी पुरवायला आता तुम्ही काही लहान नाहीत. तुमच्या खाण्यापिण्याची इच्छा आणि आवड मला समजत नाही. कधी तुम्हा लोकांना भाजीमध्ये मीठ जास्त वाटते, तर कधी तुम्हा लोकांना कमी मसाल्यातील जेवण हवे असते. तर कधी तुम्हा लोकांना मी बनवलेले जेवण एकदम साधे वाटते. मी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा मी तुम्हा लोकांच्या चवीप्रमाणे जेवण बनवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही लोक असे करा, की तुम्ही जेवण बनवा. तू सुद्धा तुझ्या बायकोची मदत कर जेवण बनवायला. मी तुला सुद्धा शिकवलं आहे ना, त्यामुळे आता सकाळी लवकर उठून तू तुझ्या बायकोसोबत जेवण बनवायला तिला मदत कर." हे ऐकून सुमित हैराण होऊन म्हणाला, "आई, 7 वाजता आम्ही लोक झोपून उठतो. मग एवढ्या लवकर जेवण कसे बनेल?" "अरे मग तुम्ही लोक 2 तास अगोदर उठा. तसंही लवकर उठणे शरीरासाठी खूप चांगले असते. जर या वयात मी सकाळी 5 वाजता उठू शकते, तर तुम्ही लोक का उठू शकत नाही? रात्री उशिरापर्यंत तुम्ही लोक टीव्ही पाहत राहता. काय गरज आहे रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्याची? लवकर झोपत जा आणि लवकरच उठत जा. त्याने तुम्हा लोकांचे शारीरिक स्वास्थ्य सुद्धा चांगले राहील आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवणही बनवा. मी तर आता तुम्हा लोकांसाठी जेवण बनवणार नाही. हां, पण सुनबाईला काही मदत लागली तर मी थोडीफार मदत करेन. कारण मला सुद्धा असेच रिकाम्या हाती बसायला आवडत नाही. परंतु जेवण तर आता तुम्हीच लोक तुमच्या हिशोबाने बनवा. तसेही मला समजले आहे की जेव्हा मी नसेल तेव्हा तुम्ही लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमचा संसार सांभाळणारच आहात. मग विनाकारण मी आता थकलेलीच आहे. त्यात अजून का थकू?" आपल्या आईचे बोलणे ऐकून सुमितचा चेहराच पडला. कारण जोपर्यंत त्याची आई त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होती, तोपर्यंत त्या लोकांना आपल्या आईची कदरच नव्हती. परंतु आज आईने जेव्हा स्वतःचे पाय मागे घेतले, तेव्हा त्यांना समजले, की आईचा अपमान करून आपण योग्य केलेलं नाही. म्हणून सुमितने आपल्या आईला मनवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु कौशल्यताई आपल्या निर्णयावर ठाम होत्या. शेवटी हार मानून सुमित आपल्या आईच्या रूममधून बाहेर आला. तेव्हा खूप उशीर झाला होता आणि त्याच्या बायकोने चहा बनवून ती पटापट तयार होत होती. मग त्या दोघांनी पटकन कसेतरी चहा टोस्ट खाल्ले आणि आपल्या पोटाची भूक शांत केली आणि ऑफिसला जाण्यासाठी निघाले. त्या दिवशी दुपारचे जेवण त्या लोकांनी बाहेरूनच मागवले होते. परंतु जास्तीचं तेल असलेलं जेवण खाऊन त्या दोघांचाही मूड खराब झाला होता. त्यामुळे दिवसभर त्या दोघांचेही कामात लक्ष लागत नव्हते. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त हेच विचार चालत होते, की घरी जाऊन चहा नाश्ता सुद्धा मिळणार नाही आणि रात्रीचं जेवण सुद्धा स्वतःलाच बनवावे लागेल. तर इकडे मुलगा आणि सून ऑफिसला निघून गेल्यानंतर कौशल्याताई उठून अंघोळी करून देवपूजा झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी गरमागरम पोहे बनवले. खरं तर पोहे खाताना त्यांचे मन जड झाले होते, की आपल्या मुलांना चांगला नाश्ता मिळाला नाही. हाच विचार करत त्या नाश्ता करत होत्या. परंतु मुलाला आणि सुनेला अद्दल घडवणे सुद्धा गरजेचे होते. दुपारी जेवणामध्ये त्यांनी स्वतःसाठी वरण-भात आणि वांग्याचं भरीत बनवलं होतं. सोबतच कोथिंबिरीची चटणीही बनवली होती. जेवताना सुद्धा त्यांच्या डोक्यात विचार येत होते, की माहीत नाही मुलांनी आज काय खाल्ले असेल? मग लगेचच त्यांच्या डोक्यात विचार आले, की काल मी मुलांना किती प्रेमाने डब्बा बनवून दिला होता. तरी सुद्धा त्यांनी जेवण डस्टबिनमध्ये फेकून दिले होते. मग विनाकारण मी एवढा विचार का करत आहे? मग कौशल्या त्यांनी आरामात पोटभर जेवण केले आणि दुपारी आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी निघून गेल्या. आज त्यांना जास्त काम नव्हते, त्यामुळे त्यांना जास्त थकवा सुद्धा वाटत नव्हता. त्यामुळे संध्याकाळी त्या चालण्यासाठी सुद्धा गेल्या. संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि सून उदास मनाने घरी आले, तेव्हा त्यांनी पाहिले, की आईने चहा आणि भजी तयार करून ठेवली आहे. चहा आणि भजी पाहताच सुमितला वाटले, की आईचा राग कमी झाला आहे आणि तिने पुन्हा एकदा काम सुरू केलं आहे. म्हणून तो आपल्या आईला अगदी गोडीत म्हणाला, "आई, तू बनवलेल्या नाश्त्याला तोडच नसते. तू खूप छान भजी बनवतेस. आज बाहेरचं जेवण जेवल्याने माझं पोट खराब झालं आहे. उद्या सकाळपासून तू पुन्हा स्वयंपाकघर सांभाळ. माझी खूप चांगली आई मला माहित आहे, की तुझा राग आता गेला आहे आणि तू मला माफ केलं आहेस." कौशल्यताई स्मित हास्य करत म्हणाल्या, "अरे बाळा, आपल्याच मुलांवर आई किती वेळ नाराज राहू शकते?" आपल्या सासूबाईंचे असे शब्द ऐकल्याबरोबर सुनेच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू फुलले. ती हसतच म्हणाली, "हो आई,
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आता तुम्ही कसेही जेवण बनवा, आम्ही त्यात कोणतीही कमी काढणार नाही. आता आम्हाला समजलं आहे, की घरात बनणाऱ्या जेवणाची किंमत काय असते. तेव्हा कौशल्याताई हसतच म्हणाल्या, "सुनबाई, घरातील वातावरण चांगले बनवण्यासाठी मी तुम्हा दोघांनाही माफ केलं आहे. पण याचा अर्थ असा नाही, की मी उद्यापासून स्वयंपाकघर सांभाळीन. स्वयंपाकघर तर तुम्हा लोकांनाच सांभाळायचं आहे. मी विचार केला होता, की संध्याकाळी तुम्ही थकून घरी याल, म्हणून मी थोडा चहा आणि नाश्ता बनवून ठेवला होता. बाकी रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं आहे ते तुम्ही लोकच बघा. मी जात आहे. मी आज लायब्ररीमधून एक नवीन पुस्तक घेऊन आली आहे. ते पुस्तक मला वाचायचं आहे." एवढं बोलून कौशल्याताई चहा संपवून तिथून उठून गेल्या. तेव्हा सुमित आणि मीना एकमेकांच्या तोंडाकडे पाहत बसले. शेवटी नाराज मनाने दोघांनीही चहा नाश्ता केला आणि स्वयंपाकघरात घुसले. सुनबाईला तर हे सुद्धा माहीत नव्हते की कोणते सामान कुठे आहे. शेवटी एक-एक वस्तू शोधत-शोधत त्या दोघांनीही कसे तरी रात्रीच्या जेवणामध्ये वरण-भात आणि बटाट्याची भाजी बनवली. जेवण डायनिंग टेबलवर ठेवले आणि आईला जेवणासाठी आवाज दिला. तेव्हा भाजीचा पहिला घास घेतल्याबरोबर कौशल्यताई म्हणाल्या, "सुनबाई, ही कसली बेचव भाजी बनवली आहेस तू? परंतु ठीक आहे, जशी आहे तशी मी खाते. अजून जास्त काही बोलत नाही, कारण मला चांगलंच माहीत आहे, तू खूप मेहनतीने जेवण तयार केलं आहेस." जेवण खरंच एवढं चांगलं बनलं नव्हतं. परंतु त्या दोघांनीही जेवण बनवण्यासाठी किती कष्ट लागतात, काय-काय करावं लागतं याची जाणीव तर नक्कीच झाली होती. पण आता सर्व काही बदलले होते. कारण कौशल्य त्यांनी एक पाऊल मागे घेतले होते. पण असे असले तरी त्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या सुनेची मदत करत आहेत. त्यामुळे हळू त्यांची सून सुद्धा जेवण बनवण्यात तरबेज होत आहे. मित्रांनो, कधी-कधी माणूस समोरच्या माणसाची मेहनत पाहत नाही आणि त्यामुळे त्या माणसाला महत्त्व देत नाही. पण वेळ बदलते आणि स्वतःलाच ते काम करावे लागते, तेव्हाच त्या माणसाला समोरच्या माणसाच्या मेहनतीची खरी किंमत समजते. त्यावेळी त्याला वाटते, की आपण असे का वागलो? आपण जे वागलो आहोत ते चुकीचं होतं. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.